भावांनो रोही मस्तपैकी पळत आहेत। हे बघू शकता सगळे रोही भावांनो, यांच्यासोबत पिले वगैरे सगळेच आहेत। बघा तुम्ही कसे पळत आहेत मला पाहून। तर मी याच्यामुळे सावध आलो होतो, कारण की ते खूप खराब असतात, लगेच पळून जातात। तर नमस्कार भावांनो बहिणींनो, मी दिनकर डवले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो आज माझा गळा बसलेला आहे आणि बऱ्याच दिवसाच्या नंतर भावांनो मला रोही दिसलेले आहेत। पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे, मी तुम्हाला रोही दाखवलेच नव्हते आणि आज मी भावांनो तुम्हाला रोही दाखवणार आहे। हे आहे आपला भाऊ। इथं बघू शकता भावांनो, इथं झोपलेली आहे आपली राणी। राणे ओ, या बघा ह्या आहेत आपल्या कोंबड्या, मस्तपैकी घोळण करत आहेत, फार अशा सुंदर पैकी। हे आहे त्यांचा बॉस, त्याला बॉस म्हणलं, त्यांनी मस्तपैकी बाग दिलेला आहे भावांनो, मस्त घोळण करत आहेत आपल्या कोंबड्या। भावांनो हे जे तुम्हाला वावर दिसत आहे, तर त्या वावरामध्ये बसलेले आहेत रोही, मस्तपैकी उन्हाला चरून, मस्तपैकी कुसळी खाऊन। तर तुम्हाला दाखवतो भावांनो, हे बघू शकता हे आहेत ते रोही, मस्तपैकी बसलेले आहेत। आणि पहिल्यांदा जेव्हा मी रोह्याचा व्हिडिओ काढला होता, तेव्हा रोही इथं या लिंबाच्या झाडापाशी होता, आणि आता बऱ्याच दिवसाच्या नंतर मी रोह्याचा व्हिडिओ काढत आहे, तर रोही या वावरामध्ये बसलेले आहेत। आणि त्या तिथे एक बोरीचं झाड दिसत असेल तुम्हाला, त्याच्या सावलीमध्ये नर बसलेला आहे। भावांनो मी तुम्हाला डेफिनेटली रोही दाखवणारच आहे आज, कारण की रोही बऱ्याच दिवसाच्या नंतर दिसलेले आहेत। आणि त्याच्यानंतर रोही पळून देखील जातात माणसाला पाहून, तर त्यांना चाहूल देखील लागू देणार नाही की मी त्यांच्याकडे चाललो किंवा त्यांचा व्हिडिओ काढायलो। तर भावांनो चला जाऊयात रोह्यांकडे। मी जात आहे भावांनो पाण्याला, आणि रोही देखील तुम्हाला दाखवतो। तर मी आता जाता शांतच जाणार आहे, कारण की रोह्याला चाहूल लगेच लागू शकते आणि त्यांना लागलेली देखील आहे चाहूल। तर भावांनो डायरेक्ट त्यांच्या अंगावरती जाणार आणि नंतर नका तुम्हाला दाखवणार की त्यांची रिॲक्शन म्हणजेच प्रतिक्रिया काय होते। चला। तर भावांनो मला रोह्यानी जाण्याच्या अगोदरच बघितलेलं आहे, तर त्या मादी रोहिणीनं बघितलेलं आहे माझ्याकडती। तर तुम्हाला झूम करून दाखवतो, हे बघा ती रोही जात आहे भावांनो त्यांच्याकडती, आणि ते आता सगळ्यांना सांगेल की कोणतरी येत आहे आपल्याकडती, तुम्ही सावध राहा। तर भावांनो ते जाण्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो मी, चला। बघा भावांनो सगळे रोही मला बघून उठलेले आहेत, या इथलचा एक, तिथलचा एक, त्याच्यानंतर या इथलचा एक। मी व्हिडिओ सुरूच राहू देणार आहे, कारण की ते कधी देखील पळू शकतात, तुम्हाला दिसायला हवे आहेत रोही। आणि मी आता सध्या शांत बसणार। हे बघा भावांनो रोही मस्तपैकी पळत आहेत। हे बघू शकता सगळे रोही भावांनो, यांच्यासोबत पिले वगैरे सगळेच आहेत। बघा तुम्ही कसे पळत आहेत मला पाहून। तर मी याच्यामुळे सावध आलो होतो, कारण की ते खूप खराब असतात, लगेच पळून जातात। चला। बघा भावांनो कसे पळत आहेत रोही, बघा हे बघा। भावांनो रोही बघू शकता तुम्ही कसे पळत आहेत, सगळे मला पाहून पळून गेलेले आहेत। बघा भावांनो किती लांब पळालेत, किती स्पीडने पळालेले आहेत। तुम्ही तर रोही बघितलेल्याच आहेत, आणि परत एकदा ट्राय करून बघूयात की त्या तिथे थांबले असतील नालीच्या पलीकडून, आणि तुम्हाला रोही दाखवण्याचा परत एकदा चान्स मिळेल। बघूयात भावांनो, चला जाऊयात। तुम्ही बघू शकता भावांनो सगळे जे रोही आहेत, तर या इकडे गेलेले आहेत इतक्या लांब। भावांनो बघा मला बघून लगेच ते पळून गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही।
तर परत एकदा चान्स भेटलेला आहे रोही तुम्हाला बघण्याचा. आणि आता मी त्यांच्या काय मागे जाणार नाहीये. त्यांच्या मागे जर अख्ख्या माळान जरी हिंडलो या तरी देखील ती काय थांबणार नाहीयेत भावांनो. माझ्याकडे ते बघा कसं टकमक 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 बघत आहेत. या इथे बघू शकता भावांनो, ते बगळा जे उडत आहे ना, त्या बगळ्याच्या खाली रोही आहेत आणि ते गेलेले आहेत लेंड्यामध्ये. तर त्यांच्या मागे काय मी जाणार नाहीये. तर भावांनो बहिणींनो, बऱ्याच दिवसाच्या नंतर मी आज तुम्हाला रोही दाखवलेले आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यांदा मी काय करायचो, असेच जंगलातले रोही, हरणं, डुकरं हे दाखवायचो आणि लोक खूप खूप मला सहकार्य करायचे. तर भावांनो, पहिल्यासारखं प्रेम मला द्या आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भावांनो. सगळ्यांनी रोही पाहिले पाहिजे. चला धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत.